आणि सुरुवातीलाच बातमी पावसाची। सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। वेंगुर्ला कुडाळ मधले रस्ते पाण्याखाली गेले असून वाहतूक या ठिकाणी ठप्प झालेली आहे। ओरस ख्रिश्चनवाडी येथे पाणी भरलेलं आहे। एनडीआरएफची टीम दाखल झालेली आहे। काही ठिकाणची वाहतूक वळवण्यात आली आहे। कुडाळ तालुक्यातील पीठढवळ हातेरी कर्ली नदी तुडुंब भरून वाहतीये। रस्त्यावर पाणी आल्यानं लोक अडकून राहिलेली आहेत। अणाव पणदूर रोडवर पाणी आल्यानं वाहतूकही या ठिकाणी ठप्प झालेली आहे। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी आपल्या सोबत आहेत। गुरुप्रसाद, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस झालेला आहे, यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलेले आहे, तर जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र आहे। काय अधिकची माहिती आहे? किरण, नक्कीच सांगायचं झालं तर पहाटेपासून हा मात्र मुसळधार पाऊस असा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पडत आहे। ठिकठिकाणी जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। पंढूरमधून अणावकडे जो जाणारा रस्ता आहे त्या रस्त्यावर पूर्णपणे पाणी आलेलं आहे। कुडाळ शहरामध्ये गुलमोहरकडून जो हायवेला जाणारा रस्ता आहे तो पूर्णपणे ठप्प झालेला पाहायला मिळतोय। त्यानंतर होडावडा असेल, वेंगुर्ला असेल आणि त्यानंतर तुळस मातोंडकडे जाणारा जो ब्रिज आहे त्या ब्रिजवर पाणी आलेलं पाहायला मिळतंय। जनजीवन सगळीकडे विस्कळीत झालेलं आहे। ओरोस हायवे नजीक ख्रिश्चनवाडी आहे, त्या ख्रिश्चनवाडीमध्ये पहाटेच्याच दरम्यान पाणी आलेलं होतं आणि हे पाणी आल्यानंतर एनडीआरएफचे जवान जे आहेत ते मात्र त्यांची जी टीम आहे ती तिथं दाखल झालेली आहे। काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं होतं, तिकडूनही मात्र तिथनं एनडीआरएफच्या जवानांनी त्यांना सुस्थितीत काढण्याचे प्रयत्न चालू आहेत। त्यानंतर कसालकडे एनडीआरएफची टीम रवाना झालेली पाहायला मिळते। किरण, अगदीच धन्यवाद गुरुप्रसाद, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।